हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया. सर्वांनी आपण प्रार्थना करूया आजच्या भक्तीसाठी आणि आजची भक्ती आपण सुरुवात करूया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा तुझी कृपा आणि तुझी दया तू आम्हाला पुरवली त्याबद्दल आम्ही तुझे उपकार स्तुती करतो. कारण प्रभुदेवा या जगामध्ये येशू तुझ्यासारखा कोणी नाही. प्रभुदेवा तू अद्भुत असा परमेश्वर आहेस. तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. प्रभुदेवा आतापर्यंत तू आम्हाला सांभाळ, आतापर्यंत तुझी कृपा पुरवली. प्रभुदेवा सर्व गोष्टीमध्ये तू आमच्या सहाय्यकर्ता झाला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आजची होणारी भक्ती आराधना आम्ही तुमच्या मनात देत आहे. पवित्र आत्मा आजच्या प्रार्थनेमध्ये तुझं सानिध्य, तुझी उपस्थिती असू दे आणि परमेश्वरा तुझी कृपा आमच्यावरती असू दे. परमेश्वरा जे येण्याच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग मोकळे कर आणि याची भक्ती आराधना तू आशीर्वादित कर. वचन तू आशीर्वादित कर. आज तू आम्हा प्रत्येकाची भेट घे आणि या भक्तीद्वारे परमेश्वरा फक्त तुझं आणि तुझं गौरव होऊ दे अशा मी आग्रहाची प्रार्थना करत आहे. धन्यवाद 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 देतो परमेश्वरा. पुन्हा एकदा प्रभुदेवा इथं पुढचे सर्व वेळ आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रभू आजच्या भक्तीचा ताबा तू घे आणि तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद धन्यवाद देतो परमेश्वरा. येशू तू स्तुती करतो. येशू तुझं नाव उंचावितो परमेश्वरा. धन्यवाद. तू आजची भक्ती आशीर्वादित कर आणि आजच्या भक्तीद्वारे परमेश्वरा येशू तुझं गौरव, तुझी महिमा होऊ दे. धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन आमेन. आपण या वेळेमध्ये आदिवंदन देवा तुला हे गीत गावे आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया. येशूचे सांगू जगाला, येशू ख्रिस्त हा चितारणारा. नाम येशूचे सांगू जगाला, येशू ख्रिस्त हा चितारणारा. पापी जनांना तारावयाला, पापी जनांना तारावयाला. तू आहे जगा वेगळा, आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदिवंदन देवा तुला, आदिवंदन ख्रिस्ता तुला. तू
येशूचे गोड मनाला मुखे घेऊ सदा स्तवनाला. नाम येशूचे गोड मनाला मुखे घेऊ सदा स्तवनाला. किती आळवू मी देवा तुला, किती आळवू मी ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. आदि वंदन देवा तुला, आदि वंदन ख्रिस्ता तुला. तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा, तू आहे जगा वेगळा. हालेलुया. आपण आणखीन काही गीत गाऊ आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊ. आज का दिन यहोवाने बनाया, गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊ. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले. मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. वह बड़े मैं घटू, रहे उसे का ध्यान. वह बड़े मैं घटू, रहे उसे का ध्यान. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे. स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे. उसको हम भाते रहे, चाहे जहाँ भी रहे. उसको हम भाते रहे, चाहे जहाँ भी रहे. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. वह बड़े मैं घटू, रहे उसे का ध्यान. वह बड़े मैं घटू, रहे उसे का ध्यान.
का दिन यहोवा ने बनाया है, अब उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, अब उसमें आनंदित हो, आनंदित हो। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। प्रेम की तेरी यही रीत, मन में भर दे अपनी प्रीत। प्रेम की तेरी यही रीत, मन में भर दे अपनी प्रीत। तेरे प्रेम के गाएंगे, तेरे प्रेम के गाएंगे। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। क्रूस पर अपना खून बहाया, मुझ पापी को दी शिफा। क्रूस पर अपना खून बहाया, मुझ पापी को दी शिफा। मन मेरे तू बोल सदा, मन मेरे तू बोल सदा। बोलो जय मिलकर जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। तेरी कुदरत की यह शान, खुद है दाता, खुद है दाता। तेरी कुदरत की यह शान, खुद है दाता, खुद है दाता। पूरे कर मन के अरमान, पूरे कर मन के अरमान। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। खिदमत अपनी ले मुझसे, खिदमत तेरे में तो बसे। खिदमत अपनी ले मुझसे, खिदमत तेरे में तो बसे। हिंद में तेरा नाम रहे, हिंद में तेरा नाम रहे। बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। हालेलुया, मोठे ना हालेलुया। आणखी काही गीत गावे, आपण प्रभूला धन्यवाद देऊया। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया, 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 हालेलुया। सदा मैं स्तुति करूंगा,
आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा। पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा। हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। उस पर जीवन दिया और रक्त भी बहाया। उस पर जीवन दिया और रक्त भी बहाया। पाप को मिटाने आया जगत में, उसकी स्तुति करो। पाप को मिटाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ। यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ। आशीष देगा, साथ अपने लेगा, कभी नहीं छोड़ेगा। आशीष देगा, साथ अपने लेगा, कभी नहीं छोड़ेगा। हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, प्रभु यीशु की स्तुति करेंगे। हालेलुया 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 हालेलुया। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं गाऊंगा आनंद से। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं गाऊंगा आनंद से। मैं गाऊंगा मैं गाऊंगा मैं गाऊंगा आनंद से। मैं गाऊंगा मैं गाऊंगा मैं गाऊंगा आनंद से। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, ताली बजाऊंगा आनंद से। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, ताली बजाऊंगा आनंद से। ताली बजाऊंगा ताली बजाऊंगा आनंद से। ताली बजाऊंगा ताली बजाऊंगा ताली बजाऊंगा आनंद से। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं नाचूंगा आनंद से। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं नाचूंगा आनंद से। मैं नाचूंगा मैं नाचूंगा मैं नाचूंगा आनंद से। मैं नाचूंगा मैं नाचूंगा मैं नाचूंगा आनंद से। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, आनंद से। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं गाऊंगा आनंद से। मैं गाऊंगा मैं गाऊंगा
आपण उठून उभं राहूया प्रभूच्या सानिध्यामध्ये. आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या परिचयाचे गीत गाऊया की प्रभू का धन्यवाद करूंगा उसकी संगती में सदा रहूंगा. हालेलुया. देवाची इच्छा आहे की आपण नेहमी परमेश्वराला धन्यवाद देणारे लोक असावं. हालेलुया. भले आपली परिस्थिती चांगली असू दे किंवा वाईट असू दे, आपल्या जीवनामध्ये किती दुःख असू दे, परंतु सर्व परिस्थितीमध्ये देवाची इच्छा आहे की आपण काय करावं, परमेश्वराला धन्यवाद द्यावं. म्हणून हे गीत गाऊया आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया. प्रभु का धन्यवाद करूंगा उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा उसकी संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम. ना देगी मुझे दुनिया कभी भी कोई सुख और शांति आराम. मेरे यीशु के साथ अन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको. मेरे यीशु के साथ अन्य संगति में सदा मिलती खुशी मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा उसके संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. मेरे जीवन की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार. मेरे जीवन की हर परेशानी में खुल जाता है आशा का द्वार. कभी ना डरूंगा, कभी ना डरूंगा, चाहे जान भी देना पड़े. कभी ना डरूंगा, कभी ना डरूंगा, चाहे जान भी देना पड़े. प्रभु का धन्यवाद करूंगा उसके संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. प्रभु का धन्यवाद करूंगा. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो, यीशु ही मेरे जीवन का साथी. मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको. मेरी जरूरतों को पूरा करता है वो, कोई घटी नहीं मुझको. प्रभु का धन्यवाद करूंगा उसके संगति में सदा रहूंगा. साथ चलूंगा मैं जय जरूर पाऊंगा. साथ
समान जलता रहूंगा, तेरी महिमा मेरी कामना। प्रभु का धन्यवाद करूंगा, उसके संगति में सदा रहूंगा। साथ चलूंगा मैं जरूर पाऊंगा, साथ चलूंगा मैं जरूर पाऊंगा। प्रभु का धन्यवाद करूंगा। थँक्यू जीसस. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया या वेळेमध्ये. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रत्येकानं परमेश्वराला धन्यवाद द्या, परमेश्वराला स्तुती करा. हालेलुया, हालेलुया, Lord. Thank you, Jesus. धन्यवाद, धन्यवाद देतो प्रभुदेवा. तू स्तुती करतो कारण परमेश्वरा तू चांगला परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो आता पण तू आम्हाला सांभाळलं परमेश्वरा, तुझ्या कृपेमध्ये ठेवलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा आमचं अंतकरण नेहमी धन्यवादाचं असावं. आम्ही नेहमी परमेश्वरा तुला धन्यवाद देणारे असावे, यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय कर. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया. या वेळेमध्ये आपण परमेश्वराच्या आराधनेमध्ये जाऊया. आपलं लक्ष आपल्या प्रभूकडे देऊया आणि सुंदर गीत गावे आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. यीशु तेरी करीब आने से जिंदगी मेरी बदल गई. यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई. यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी बदल गई. यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई. यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संवर गई. तूने मुझे बचाया, तूने मुझे सहलाया, तूने मुझे बचाया, तूने मुझे सहलाया. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. धन्यवाद, 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 धन्यवाद. मैं जो पापों में डूबा हुआ था और तुझसे दूर हुआ था. मैं जो पापों में डूबा हुआ था और तुझसे दूर हुआ था. तूने मुझे है छुड़ाया, अपनी राह पर चलाया. तूने मुझे है छुड़ाया, अपनी राह पर चलाया. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. मैं धन्यवाद करता रहूंगा,
रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद 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 धन्यवाद। यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई, यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संवर गई, यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई, यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संवर गई। तूने मुझे बचाया, तूने मुझे सहलाया, तूने मुझे बचाया, तूने मुझे सहलाया। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद 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 धन्यवाद। यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया, यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया, अपना लहू है बहाया। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद 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 धन्यवाद। थँक यू जीसस, हालेलुया। प्रत्येकानं परमेश्वराला धन्यवाद द्या, कारण तो परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करत आहे। तो परमेश्वर अत्यंत तुमच्यावरती प्रेम करतो प्रिया। थँक यू जीसस, हालेलुया हालेलुया हालेलुया। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद 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 धन्यवाद। यीशु तेरे करीब आने से जिंदगी
से जिंदगी मेरी संवर गई। तूने मुझे बचाया, तूने मुझे सहलाया, तूने मुझे बचाया, तूने मुझे सहलाया। सर्वजन मैं धन्यवाद करता रहूंगा, धन्यवाद करता रहूंगा, मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद 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 धन्यवाद। थँक यू जीसस। जेव्हा येशू तुमच्या जीवनामध्ये आला त्यानं तुमचं जीवन बदललं प्रियानो। थँक्यू जीसस। त्या देवाला धन्यवाद द्या की देवा तू माझं जीवन बदललेलं आहेस। परमेश्वरा तू माझ्यावरती प्रेम करत आहेस। परमेश्वरा तू माझी काळजी घेत आहेस। त्या सर्व गोष्टीबद्दल परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया। हालेलुया। धन्यवाद देतो येशू, तुझी स्तुती करतो। हालेलुया हालेलुया। थँक्यू जीसस। थँक्यू जीसस। आपल्यामध्ये प्रभावती सिस्टर आहेत, ते प्रार्थना करते। धन्यवाद स्वर्गीय प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार आणि उपकार मानतो पवित्र बाप्पा। या सकाळच्या सुंदरच्या समय परमेश्वर बाप्पा तुझ्या शपथ दिवशी आम्हाला पुन्हा एकदा तुझ्या भवनात घेऊन आलास, त्याबद्दल तुझे आभार आणि उपकार मानतो। गौरवी स्वर्गीय पिता, खरंच तुला आम्ही लाखो लाख कोटी कोटी धन्यवाद देतो। आठवडाभर तू आम्हाला प्रत्येकाला सांभाळलेस आणि या आजच्या परमेश्वर बाप्पा शपथ दिवशी तुझ्या भवनात तू प्रत्येकाला सुखरूप घेऊन आलास, त्याबद्दल तुझे आभार आणि उपकार मानतो। तुला धन्यवाद देतो प्रभू, प्रत्येकाचा तू सांभाळ केलास, आठवडाभर आलेल्या प्रत्येक समस्येतून संकटातून सोडवलंयस आणि पुन्हा एकदा नव्याने गीतं गाण्यासाठी तू आम्हाला उभं केलंयस आणि आमच्याकडून तुझी स्तुती आराधना करून घेतलंयस, त्यावेळेस तुला धन्यवाद देतो। स्वर्गीय प्रभू, केवळ तुला आम्ही धन्यवाद देतो, कारण का परमेश्वर बाप्पा त्यास पात्र परमेश्वर तूच आहेस, धन्यवादास पात्र केवळ तूच आहेस, महिमेस पात्र केवळ तूच आहेस माझे राजा। धन्यवाद देतो, कोटी कोटी धन्यवाद देतो पवित्र बाप्पा। स्तुती आराधनेमध्ये आम्हा प्रत्येकाला तू चालवलंयस, प्रत्येकाच्या ओठाकंठाला तू स्पर्श केलास, गीत अंतःकरणातून गाण्यासाठी प्रत्येकाला तू मदत केल्यास म्हणून तुला धन्यवाद देतो। धन्यवाद देतो पवित्र बाप्पा, तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत केलंय। परमेश्वर बाप्पा, मी विनंती करते आता येणाऱ्यांचे मार्ग तू मोकळे कर, या भवनामध्ये प्रत्येकाला तू घेऊन ये परमेश्वर बाप्पा। जे येऊ पाहत आहेत त्यांच्या खंडावाट तू सपाट कर आणि प्रभू त्यांच्या मनात तू योजना कर आणि त्यांना तू घेऊन ये माझ्या राजा। त्यांच्या मनात तू बदल आणि या भवनामध्ये तू त्यांना घेऊन ये माझ्या बाप्पा। धन्यवाद देते, या पुढचा वेळ का तुझ्या देतो प्रभू। येणारं वचन तू आशीर्वादित कर, होणाऱ्या साक्षी तू आशीर्वादित कर आणि पूर्ण मीटिंग तू आशीर्वादित कर बाप्पा। तुझ्या उपस्थितीला आम्ही मान आणि सन्मान देऊन प्रार्थना नासेत कर येशूच्या नावात केली नाही। आमेन आमेन। या वेळेमध्ये आपण साक्ष देणार आहोत, तर ज्यांना साक्ष द्यायचे ते उठून उभा राहतील आणि आपल्या जीवनामध्ये जे परमेश्वरानं अनुभव दिलेले आहेत ते अनुभव सांगतील। प्रभूची स्तुती असो, प्रभूला आठवडाभर आम्हाला सांभाळलेला आहे आणि सर्वांना मंदिरात एकत्र केलेलं आहे, प्रभूला धन्यवाद। जाधव कुटुंबाला परमेश्वर सांभाळत आहे त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद असो, परमेश्वराची स्तुती असो। अजून कुणाची साक्ष? आमच्याकडे शिफ्टिंगचं काम होतं आणि हे सुखरूप केलं देवाने आणि काही प्रॉब्लेम नाही त्याबद्दल स्तुती असो। आणि शिफ्टिंग करताना थोडंसं मला पाठीमध्ये त्रास होता, पण आता देवाची कृपेने चांगलं झालं। आता काही त्रास आणि कालची काल जे प्रार्थना झाली आमच्या घरी ते पण आशीर्वादित केली, त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो। रणविक्र कुटुंबाने जे काही नवीन गिअर घेतलेलं आहे अजूनपर्यंत ते शिफ्ट झाले नव्हते आणि त्यांनी सामान थोडं शिफ्ट केलेलं आहे, अजून थोडं राहिलेलं आहे आणि त्या कार्यामध्ये परमेश्वरानं त्यांना सहाय्य केलं, त्याबद्दल देवाची स्तुती असो।
देवाची मी आभार मानते. काल अचानकच प्रार्थना घडली. मला परवाला एक थोडीशी तब्येत माझी बरोबर नव्हती. चक्रा येत होती आणि बरंच शरीर माझं स्वस्थ झालं होतं, अंग दुखत होतं. काल अचानकच ते सामान आवरून ती थोडी थकावट व्हायला आलं. पण अचानक म्हणजे की प्रार्थना ठेवली. मी म्हणजे ठेवायचं ते ठेवा प्रार्थना. मग अचानकच इच्छा झाली जेवणाची तयारी करावं आणि देवानी प्रार्थना केली. मी देवाने सामर्थ्य दिले आणि माझं शरीर थोडी दुखत होतं, थोडी अस्वस्थच होतं, झोपायची इच्छा होऊ लागली. आणि देवाने मला प्रार्थनेमधून थोडंसं आरोग्य दिले आणि सर्व काही चांगले व्यवस्थित झाले. म्हणून देवाची आभार. कालची प्रार्थना रणवी कुटुंबामध्ये परमेश्वरानं आशीर्वादित केली आणि आंटीनं सुद्धा सहाय्य केलं परमेश्वर सर्व काही करण्यासाठी. त्याने सुंदर जेवण बनवलं होतं, त्यामध्ये परमेश्वरानं त्यांना सहाय्य केलं, त्याबद्दल देवाची स्तुती असो. अजून कोणाची साक्ष आहे? कालच्या प्रार्थनेमध्ये आम्हाला खरंच वचनही सुंदर भेटलं आणि आम्हाला संपूर्ण एकत्र कुटुंबाचा मला खरोखर आनंद झाला त्याविषयी आणि परमेश्वराची संगती मला लाभली आणि कालचं विशेष असं वाटलं आणि देवाचे खरोखर कालची सभा आहे आशीर्वादित केली. प्रार्थना सभा 3 साक्ष. देवाची स्तुती असो, चांगली गोष्ट आहे. परमेश्वर प्रत्येकाला सहाय्य करत आहे, प्रत्येकाला आशीर्वादित करत आहे, त्याबद्दल देवाला धन्यवाद. या साक्षीसाठी आपण प्रार्थना करूया. आपल्यामध्ये श्याम ब्रदर आहेत, ते प्रार्थना करतील आणि ज्या साक्ष झालेल्या आहेत, कुणाकुणाची साक्ष झाली? आपल्यामध्ये जाधव परिवाराची साक्ष झाली, त्यांना देव सांभाळत आहे. रणवेरकर कुटुंबामध्ये साक्ष झाली आणि त्यांच्या घराच्या शिफ्टिंगसाठी प्रार्थना करा. राहिलेलं शिफ्टिंगचं काम परमेश्वरानं पूर्ण करावं. आणि त्यानंतर आशिषसाठी प्रार्थना करा. त्याला पाठीमध्ये काहीतरी त्रास होत आहे, ते सामान उचलल्यामुळं परमेश्वरानं त्यांना स्पर्श करावा आणि परमेश्वरानं पूर्ण त्यांना बरं करावं, यासाठी प्रार्थना करा. हालेलुया 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 हालेलुया. स्तुती स्तुती स्तुती. धन्यवाद परमेश्वर पिता. सर्व समर्थ जिवंत असे परमेश्वर आपा आभार होता. स्तुती मानतो परमेश्वर आपा. परमेश्वर आपा आम्हाला सर्वांना तुमच्या आश्चर्य एकत्र आणलं ते आपल्याला आभार मानतो परमेश्वर आपा. तुमची दया आणि तुमची कृपा आहे परमेश्वर आपा. आपण तुमचे आभार मानतो परमेश्वर आपा. परमेश्वर आपा जे आमच्या जीवनामध्ये साक्ष दिले ते आपण तुमचे आभार मानतो परमेश्वर आपा. विशेष करून परमेश्वर आपा कुटुंबामध्ये परमेश्वर आपा कृपेचा हात तुम्ही देता आहात त्याबद्दल आभार मानतो परमेश्वर आपा. अंकल आंटी आशिष प्रभावी सिस्टर यांना सगळ्यांना परमेश्वर आपा शिक्षेसाठी जी मदत केली त्याबद्दल तुझे आभार मानतो परमेश्वर आपा. प्रभूजी त्यांचं जे काम होतं परमेश्वर आपा व्यवस्थित पार पाडलं त्याबद्दल आभार मानतो परमेश्वर आपा. परमेश्वर आपा त्यांच्या शरीरातून त्यांना बळकट दिले त्याबद्दल आभार मानतो परमेश्वर आपा. परमेश्वर आपा तुम्ही आरोग्य देणारे बाबा आहात परमेश्वर आपा. ते शिफ्ट करण्यात असताना परमेश्वर आपा लागणार बळ तुम्ही दिलं त्याबद्दल आभार मानतो परमेश्वर. त्यांना सर्वांना एकत्र केलं परमेश्वर आपा. त्यांची प्रार्थना त्याच्यासाठी चांगली झाली याबद्दल आभार मानतो परमेश्वर आपा. या सगळं परमेश्वर आपा जे चांगलं कुटुंब आहे परमेश्वर आपा. तुम्ही त्यांना जाणता परमेश्वर आपा. त्यांच्या कम्युनिटी तुम्ही जाणता परमेश्वर आपा. त्यांना प्रत्येकाला तुम्ही सांभाळता त्याबद्दल तुमचे आभार मानतो. त्यांची विनंती आहे परमेश्वर आपा. तुम्ही जाणता परमेश्वर आपा. त्यांना तुमच्या चरणी आणत आहात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. प्रत्येकावर आपली दयेचं कृपेचा हात तुम्ही देता याबद्दल आभार मानतो परमेश्वर आपा. प्रभूजी आम्हाला तुमच्या चरणी आणला त्याबद्दल तुमचे आभार मानतो परमेश्वर आपा. तुमची वेळ का आपल्याला जे सर्व प्रार्थना विश्वास वापरूच वेळ का. आज आता आपण विशेष प्रार्थना करणार आहोत काही गोष्टींसाठी. आपण या सर्व गोष्टींसाठी आपण प्रार्थना करूया आणि मी ज्या लोकांना विनंती करत आहे ते उठून उभा राहतील आणि या सर्वांच्यासाठी प्रार्थना करतील. काही गोष्टींसाठी आपल्यामध्ये प्रभावती सिस्टर आहेत, त्या प्रार्थना करतील. कोस्मे आंटींच्यासाठी, ममता सिस्टरसाठी आणि त्याचप्रमाणे जाधव आंटी ज्या कडूबाई आहेत त्यांचं नाव, या 3 लोकांच्यासाठी नाव घेऊन प्रार्थना करतील. परमेश्वरानं कृपा पुरवावी आणि पुढच्या रविवारी परमेश्वरानं त्यांना मंदिरामध्ये आणावं आणि त्यांना आरोग्यामध्ये ठेवावं यासाठी प्रार्थना करा. धन्यवाद स्वर्गीय प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझा आभार आणि उपकार मानतो परमेश्वर बाप्पा. तू प्रार्थना करण्याची संधी दिलीस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. पवित्र बाप्पा मी प्रार्थना करते विशेष करून कोस्मे आंटीसाठी. प्रभू तू त्यांना आरोग्य दे, चंगाई दे परमेश्वर बाप्पा. परमेश्वर बाप्पा तू त्यांना सहाय्य कर, मदत कर परमेश्वर बाप्पा. या वयामध्ये जे काही परमेश्वर वातावरणानुसार बदलत्या वातावरणानुसार त्यांना काही आजार असेल परमेश्वर बाप्पा ते सर्व काढून टाक परमेश्वर बाप्पा. तू त्यांना आरोग्य दे, चंगाई दे, त्यांच्या हडामासाला तू ताकद दे बाप्पा आणि त्यांना तू सहाय्य कर, त्यांना बळकटी दे बाप्पा. आणि त्यांच्यामध्ये जे काही
अशक्तपणा असेल तू काढून टाक परमेश्वर बाप्पा, आणि त्यांना तुझी ओढ लागू दे, आणि त्यांनी मंदिरात येण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर, मदत कर परमेश्वर बाप्पा. त्यांच्यासोबत तू राहा बाप्पा. त्यांच्या मनातली हर एक इच्छा अपेक्षा पूर्ण कर माझ्या जीवनात बाप्पा. कुसुम्यातीला तू या वयामध्ये सांभाळ परमेश्वर बाप्पा, आणि तू पुढे देखील तू त्यांचं आयुष्य तू आशीर्वादित कर माझ्या राजा. धन्यवाद देतो, केवळ तुला धन्यवाद देतो बाप्पा. तसंच मी ममताताईसाठी प्रार्थना करते, तिला देखील तू आरोग्य दे, चंगाई दे बाप्पा. जे काही त्यांचं बॉडी पेन होत असेल परमेश्वर बाप्पा, जे अस्वस्थपणे असेल ते काढून टाक, आणि परमेश्वर बाप्पा त्यांच्यामध्ये एक परमेश्वर बाप्पा सशक्तपणा तू दे, चंचलपणा तू दे बाप्पा, आणि तुझा गौरव करण्यासाठी त्यांनी तुझ्या भवनात यावं यासाठी तू सहाय्य कर, मदत कर. त्यांच्या मनातल्या हर एक इच्छा तू पूर्ण कर बाप्पा. त्यांच्यासाठी सुंदर असं स्थळ घेऊन ये माझ्या राजा, कारण का तू देणारा परमेश्वर आहेस माझ्या राजा. कारण तू महान आहेस, तू अद्भुत देव आहेस, आणि तू प्रत्येकाची जोडी तू निर्माण केली आहेस बाप्पा. तू त्यांची भेट घालून दे, आणि तुझा गौरव तुझा महिमा त्यांच्या जीवनातून होऊ दे बाप्पा. ममताताईसाठी सुंदर असं स्थळ तू आण माझ्या राजा, आणि त्यांना येणाऱ्या रविवारी मंडळीमध्ये येण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर, मदत कर. त्यांच्या मनामध्ये जे काही अस्वस्थपणा असेल ते काढून टाक बाप्पा. जे काही गैरसमज असतील ते दूर कर, आणि त्यांना तू आशीर्वादित कर, अभिषेकित कर, कारण तू सर्वशक्तिमान देव आहेस बाप्पा. मी प्रार्थना करते तसंच परमेश्वर बाप्पा जाधव आंटीसाठी तू त्यांना आरोग्य दे, चंगाई दे बाप्पा, आणि तिला तू शक्ती दे, सामर्थ्य दे. या वयामध्ये तू त्यांच्या आरामात तू ताकद दे, त्यांच्या परमेश्वर बाप्पा काठी आणि आकडी तू बाप्पा, आणि त्यांना तू लागणारी हर एक गरज तू पूर्ण कर. त्यांना तू शक्ती दे, सामर्थ्य दे बाप्पा, आणि तुझा गौरव तुझा महिमा त्यांच्या जीवनातून होते बाप्पा. जाधव आंटीला तू आतापर्यंत सांभाळत त्याबद्दल तुला धन्यवाद देतो बाप्पा. यापुढे देखील तू त्यांचं आयुष्य आशीर्वादित कर, त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी आणि घटी पडू देऊ नकोस माझ्या राजा. धन्यवाद देतो बाप्पा. या सर्व प्रार्थना मी येशूच्या नावात मागते बाप्पा. तू प्रत्येक प्रार्थनेचं तू उत्तर दे बाप्पा, आणि तुझा गौरव तुझा महिमा होऊ दे. प्रत्येकाच्या जीवनात तू कार्य कर. प्रार्थना नासेच करे येशूच्या नावात कीर्ती द्या. आमेन. या वेळेमध्ये रणबीर अंकल प्रार्थना करतील, दिनेशसाठी प्रार्थना करतील. परमेश्वराने त्याला सहाय्य करावं आणि मंडीमध्ये येण्यासाठी कृपा पुरवावी. जे काही समस्या असेल त्यामध्ये परमेश्वराने त्याला सहाय्य करावं. त्यानंतर मोनासाठी प्रार्थना करा आणि मम्मींच्यासाठी प्रार्थना करा. परमेश्वरानं दोघींना आशीर्वादित करावं, आरोग्यामध्ये ठेवावं. विजयसाठी प्रार्थना करा, त्याला पुन्हा एकदा काम मिळावं आणि त्यांना काम करत राहावं यासाठी कृपा पुरवावी. आणि पाथा सिस्टर यांच्यासाठी प्रार्थना करा. दिनेश, मोना, मृदुलासाठी, बाळकीनबाईंसाठी, विजयसाठी आणि पाथा सिस्टरसाठी. आपण सर्वांनी डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. हो प्रभू पिता परमेश्वरा, तुझे महिमा हो प्रभू, तुझे गौरव परमेश्वरा. स्वर्गीय बापा, तू आमचा आबा बाबा पिता आहेस, आणि प्रभुदेवपा आम्ही तुझे लेकरे, आम्ही तुझ्या समोर हात मारतो परमेश्वरा. आमच्या हाकेचं उत्तर प्रभुदेवपा तू प्रत्येक वेळी देत आहेस. तू आम्हाला सदोदित चालवित आहेस, तू आम्हाला सोबत आहेस प्रभू. आणि प्रभुदेवपा आज आम्ही तुझ्याकडे विनंती करतो परमेश्वरा, आज आमच्या मंदिरामध्ये प्रभू आम्हा सर्वांना तू घेऊन आलेले आहेस प्रभू. परंतु आमच्यामध्ये काही अजून आमचे बांधव आले नाहीत प्रभुदेवपा. त्यांच्यासाठी विनंती करतो प्रभू, विशेष करून दिनेश कोसमेसाठी प्रभुदेवपा, त्या आमच्या ह्या तरुणाला प्रभुदेवपा तू विशेष करून आशीर्वादित कर परमेश्वरा. आणि प्रभुदेवपा तुझ्या कार्यासाठी प्रभुदेवपा त्याच्या मनामध्ये ओझं दे प्रभू परमेश्वरा. आणि त्याचे जे काही कामं आहेत प्रभुदेवपा ते सर्व कामामध्ये त्याला यश दे परमेश्वरा. विशेष करून त्याला आरोग्य दे प्रभू. जे काही त्याच्या शारीरिक समस्या असतील, आरोग्याच्या समस्या असतील प्रभू, तू सर्व जाणतोस परमेश्वरा. आणि विशेष करून दिनेशला तू आशीर्वादित कर परमेश्वरा, आणि त्याच्या जीवनामध्ये तुझे कार्य घडून येऊ दे प्रभू परमेश्वरा. आणि प्रभुदेवपा हो दे परमेश्वरा, पुढील दिवसामध्ये तो तुझी साक्ष द्यावी आणि तुझा गौरव करावा असं त्याच्या जीवनातून होऊ दे परमेश्वरा. दे बाप्पा, दिनेशला त्याचं जाणं येणं सर्व काही कामामध्ये त्याला तो आशीर्वादित करतो. धन्यवाद परमेश्वरा. विनंती करतो प्रभू, मृदुला कांबळे याच्यासाठी प्रभुदेवपा तिला तू आशीर्वादित कर परमेश्वर. तिचे जे काही शारीरिक समस्या आहेत प्रभू परमेश्वर, आरोग्य मिळावं म्हणून प्रभू आम्ही तुझ्याकडे विनंती करतो परमेश्वर. जे काही शारीरिक असं अडचणी असतील प्रभू, आणि प्रभुदेवपा सर्व शरीर घडवणारा परमेश्वर तू आहेस, रचनाकार तू आहेस, सृष्टीचा रचनाकार तू आहेस, तुला सर्व जाणीव आहे प्रभू परमेश्वरा. देव बाप्पा आम्ही विनंती करतो मुलासाठी, तिला तू विशेष करून आशीर्वादित कर परमेश्वर. आरोग्य दे प्रभू. पुढील दिवसामध्ये ते चर्चमध्ये येऊ शकावी, आणि तिचे जे काही शाळेचे काम आहे त्या कामामध्ये ती यशस्वी व्हावी, आणि जाणं येणं सुरक्षित व्हावं, आणि सुरळीत जीवन जगण्यासाठी प्रभू तिचे मार्ग तू मोकळे कर परमेश्वरा. आशीर्वादित करतो विनंती करतो प्रभू. नीता चांदणे आमच्या ज्येष्ठ पाळकीनबाईसाठी प्रभू, त्यांनाही तू विशेष करून आशीर्वादित कर प्रभू. या वयामध्ये प्रभुदेवपा त्यांचे आधार प्रभुदेवपा तू आहेस, त्यांना विशेष करून आशीर्वादित कर. त्यांना आरोग्य दे परमेश्वरा.
आणि प्रभुदेव त्या वचनामध्ये चालण्यासाठी वाढण्यासाठी आणि प्रभुदेव मंडळीचं ओझं सांभाळण्यासाठी प्रभुदेव त्यांच्याही मनामध्ये कार्य दे परमेश्वरा आणि प्रभुदेव ते आशीर्वाद करू प्रभू परमेश्वरा. त्या घरामध्ये तुझी शांती तुझी उपस्थिती असू दे प्रभू परमेश्वरा. देव बाप्पा विनंती करतो प्रभू विजय चव्हाणसाठी त्या या तरुण मुलाला प्रभू देपा तुझ्या वचनाची गोडी लागू दे प्रभू. तो तुझ्या वचनामध्ये चालावं तुझ्या भयामध्ये वाढावं म्हणून प्रभू विशेष करून त्याच्यावर दया कर परमेश्वरा. त्याने प्रभू तुझ्या संगतीमध्ये चालावं आणि कोणा वाईटामध्ये पडू नये तर देव बाप्पा तो तुझ्या वचनामध्ये चालावं आणि त्याचे जे काही कामधंदा आहे प्रभू देपा त्या कामामध्ये त्याला काम मिळावं म्हणून प्रभू देपा त्याला तो आशीर्वाद देतो परमेश्वरा. आणि कुठे तो कुचराई करू नये तर देव बाप्पा तो त्याला आरोग्य मिळावं आणि तो प्रत्येक कामामध्ये तरबेज राहावा आणि तरुणपणामध्ये प्रभू देपा तो तरुणपणासारखे राहावा म्हणून प्रभू देपा त्याला तो आशीर्वाद देतो परमेश्वरा. हो धन्यवाद प्रभू परमेश्वरा. त्याला तुझ्या वचनाची गोडी आणि वचनामध्ये वाढण्यासाठी आणि चर्चमध्ये सहभागी होण्यासाठी प्रभू देपा मन दे परमेश्वरा. इतरांमध्ये मिळून मिसळून राहण्यासाठी प्रभू देपा त्याच्या मनामध्ये कार्य कर प्रभू परमेश्वरा. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू देपा त्याला तू मार्गदर्शन कर आशीर्वादित कर प्रभू. कारण प्रभू देपा तू आम्हाला कैवारी पाठवलेले आहेस आणि त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू आम्हा सर्वांना एकत्र कर परमेश्वरा. हो धन्यवाद प्रभू. देव बाप्पा विनंती करतो मनीषा पादा सिस्टरसाठी प्रभू त्यांना तू विशेष करून कृपा कर परमेश्वरा. आज ते गावी गेले असताना प्रभू देपा त्यांच्या संगती राहा आणि त्यांचं येणं जाणं सर्व काही सुरक्षित होते प्रभू परमेश्वरा. ते ड्युटीला जात असताना आणि ड्युटीवर येत असताना प्रभू देपा त्यांच्यासोबत तू राहा तुझी संगती त्यांना लाभू दे प्रभू. त्यांचं जाणं येणं सुरक्षित होते परमेश्वरा. हो प्रभू विशेष करून विनंती करतो प्रभू त्यांच्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी प्रभू त्यांना तू आरोग्य दे आणि त्यांच्या जे काही घराच्या अडचणी असतील समस्या असतील प्रभू देपा सर्व काही ते सुटले जावत आणि आशीर्वाद देतो प्रभू परमेश्वरा. त्यांचा मुलगा त्याच्यासाठी प्रभू त्यालाही तुझ्या वचनामध्ये वाढव प्रभू परमेश्वरा आणि त्या मुलालाही प्रभू देपा तुझ्या वचनाची गोडी लागू दे आणि त्याच्यासाठी जे काही कामधंद्याची गरज आहे प्रभू देपा ते मिळण्यासाठी प्रभू देव परमेश्वर करून त्याचे मार्ग ते मोकळे कर परमेश्वरा. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. आमच्या मंडळीमध्ये तुझे संगती तुझे सदोदित उपस्थिती असू दे प्रभू आणि तुझ्या आत्म्याच्या द्वारे आम्हाला आमच्या मंडळीवर तू चालव. कारण या दिवसामध्ये प्रभू देव तुझ्या आगमन अगदी जवळ आलेले आहे. तुझ्या आगमनापर्यंत प्रभू आम्ही कोणी झोपेत राहू नये तर सर्व चाणाक्ष आणि जागे राहण्यासाठी प्रभू विशेष करून कृपा कर परमेश्वरा. तुझ्या पवित्र आत्म्या संगतीला प्रार्थना प्रभूच्या पवित्र मागतो नाही. आमेन. आपण प्रार्थना करूया. श्याम ब्रदर प्रार्थना करतील की अर्पणसाठी अनमोलसाठी गावी गेलेले त्यांचा प्रवास जाणं येणं सुखरूप करावं आणि त्यांच्या परीक्षेमध्ये त्यांना सहाय्य करावं आणि त्याचप्रमाणे विशेष करून अवसरांसाठी प्रार्थना करा. त्यांना आरोग्यामध्ये परमेश्वराने ठेवावं आणि परमेश्वराने त्यांना कृपा पुरवावी त्यासाठी प्रार्थना करा. माझ्या नाकासाठी पण प्रार्थना करा. मानवसाठी परीक्षा आहे आता 10वीची शिवानी त्याला त्यांनी लक्ष करावं. मानवसाठी प्रार्थना करा. त्याच्या परीक्षेमध्ये परमेश्वराने सहाय्य करावं आणि ईश्वरीसाठी प्रार्थना करा. त्या 2 लेकरांना परमेश्वराने सहाय्य करावं आणि त्याचप्रमाणे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना करा. IIB-मध्ये जे काही नंदुरबारहून आलेले आहेत त्या प्रत्येकाला परमेश्वराने ज्ञान पुरवावं बुद्धी पुरवावी कृपा पुरवावी यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. स्तुती धन्यवाद परमेश्वर का प्रभू जी आमचे आम्हाला दया कृपा करायची आहे परमेश्वर आपला आम्हाला दया कृपा परमेश्वर आपला की परमेश्वर आपला तुमचं काम आमचं परमेश्वर आपला प्रभूजीचं बाळ प्रार्थनेची विनंती आहे परमेश्वर आपला परमेश्वर आपला त्या लेकरावर तुम्ही जाणता परमेश्वर आपला मानव साक्षी परमेश्वर आपला याला तुम्ही जाणता परमेश्वर आपला प्रभूजी त्याच्या दया कृपा करा परमेश्वर आपला प्रभूजी जे काही एक्झाम्स आहेत परमेश्वर आपला तुम्ही जाणता परमेश्वर आपला विशेष करून परमेश्वर आपला योग्य चित्त लागण्यास त्यांना मदत करा परमेश्वर आपला प्रभूजीचे एक्झाम्स आहेत परमेश्वर आपला त्याची तयारी व्यवस्थित करण्यास त्यांना मदत करा परमेश्वर आपला प्रभूजी हे जे एक्झाम्स आहेत परमेश्वर आपला याच्यामध्ये त्यांना चांगलं यश द्या परमेश्वर आपला ही विनंती करतो परमेश्वर आपला प्रभूजी त्यासोबत परमेश्वर आपला अवसरे आणखी यांना याच्यासाठी मागतो परमेश्वर आपला त्यांच्यावर दया कृपा करा परमेश्वर आपला प्रभूजी त्यांना आरोग्य दिलं ते आपण तुमचे आभार मानतो परमेश्वर आपला प्रभूजी यावेळेस त्यांना तुम्ही आणलं परमेश्वर आपला आम्हाला सर्वांना एकत्र केले ते आपल्याला आभार मानतो परमेश्वर आपला घराचं काम चालत असताना परमेश्वर आपला त्यांच्या प्रत्येकाला तुम्ही दया आणि कृपेचा हात पुरवत आहात ते आपल्याला आभार मानतो परमेश्वर आपला प्रभूजी त्यांना आरोग्याचा हात पुरवत आहात ते आपण तुमचे आभार मानतो विशेष करून परमेश्वर आपला IIB-चे जे लेकरं आहेत परमेश्वर आपला त्याच्यासाठी मागतो परमेश्वर आपला
अनमोल आणि आपण परमेश्वर जी बोर्डाची एक्झाम आहे परमेश्वर तुम्ही जाणता परमेश्वर त्यांच्या मित्रांवर तुम्ही या कृपा करा परमेश्वर विशेष करून परमेश्वर त्यांना त्यांच्या हाताला बळकट द्या परमेश्वर त्यांच्या शरीराला बळकट द्या परमेश्वर परमेश्वर त्यांना विचित्र मन द्या परमेश्वर जे एक्झाम घेत असताना परमेश्वर त्यांना विशेष करून परमेश्वर जे काही त्यांनी अभ्यास केलेला आहे परमेश्वर घाबरून न जाता परमेश्वर व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे चांगल्या रीतीने परमेश्वर त्या एक्झाममध्ये उत्तीर्ण व्हावे चांगले मार्क्स त्यांना मिळावे असं प्रभूची विनंती करतो परमेश्वर बसलेल्या प्रत्येक आयोजनाच्या मित्रांसाठी परमेश्वर प्रभूची त्यांच्यावर दया कृपेचा हात परमेश्वर प्रभूची ती घरातून दूर असताना परमेश्वर त्यांना अभ्यासात मदत करा परमेश्वर लागणार सर्व गरजा तुम्ही पुरत आहात याबद्दल आभार मानतो परमेश्वर प्रभूची जरा वेळ काढून परमेश्वर आहे विक्री येत असतात परमेश्वर प्रभूजी त्यांच्या अभ्यासामध्ये तुम्ही मदत करा परमेश्वर तुम्ही जे त्यांचा जे वेळ मिळत आहे परमेश्वर तुमच्या वचनामध्ये तुमच्या चर्चमध्ये परमेश्वर त्याचा बळकट तुम्ही त्यांना द्या परमेश्वर भरभराट त्यांना द्या परमेश्वर प्रभूजी विशेष करून परमेश्वर त्याच्या अभ्यासामध्ये चित्र राहावं परमेश्वर जगामध्ये जे चाललंय परमेश्वर त्याच्यापासून दूर राहून परमेश्वर योग्य प्रकारे त्या अभ्यास करण्यास त्यांना मदत करा परमेश्वर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तुम्ही मागता परमेश्वर सर्व प्रार्थना विनंती तुम्ही ऐकली तर आपल्याला आभार मानतो परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर चांगले रिझल्ट जेव्हा ते आमच्या चर्चमध्ये जात असतात आणि विश्वास धरतो परमेश्वर सर्व प्रार्थना परमेश्वर मागून ऐका आपण उठून उभं राहूया सर्वजण या वेळेमध्ये आणि एक स्तोत्रसहिताचं आपण वाचन करणार आहोत या वेळेमध्ये. स्तोत्रसहिता 23 आपण वाचूया सर्वजण. प्रत्येकाकडे बायबल आहे. स्तोत्रसहिता 23 अध्याय सर्वांनी एकत्र वाचूया मोठ्या आवाजामध्ये. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो. तो माझा जीव ताजा तवाना करतो. तो आपल्या नामास्तव मला नीतिमार्गाने चालवतो. मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू मजबरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत मज पुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरले आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. शेवटचं वचन पुन्हा एकदा वाचा. आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. परमेश्वर वाचलेलं स्तोत्र आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. आज जे काय स्तोत्र संहिता परमेश्वरा 23 आज तो आम्हाला वाचण्यासाठी सहाय्य केलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि प्रभुदेवा तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस आणि परमेश्वर आम्ही नेहमी लक्षात ठेवावं. आणि परमेश्वर आमच्या सर्व गरजा भागवणारा तू परमेश्वर आहेस. आमची सर्व काळजी करणारा परमेश्वर आहेस. तो आम्हाला सर्व वाईट गोष्टीपासून तो आम्हाला सुरक्षित ठेवणारा परमेश्वर आहेस. धन्यवाद देतो. तू स्तुती करतो, प्रशंसा करतो. प्रभुदेवा या स्तोत्राचा अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा परमेश्वरा या वचनानुसार प्रभुदेवा तो आम्हाला अधिक रीतीने अनुभव देणार आहेस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा या स्तोत्रासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं बसलेल्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महानातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. आपण बसून घेऊया. आपण दान आणि दशांश आपण प्रभूसाठी देणार आहोत आणि दान दशांश देत असताना आपण एक गीत गाणार आहोत. नीले आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता वहां. आणि आपल्यामध्ये राजदादा दान दशांश गोळा करते. नीले आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता वहां. नीले आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता वहां. हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर. देखेगा सारा जहां. नीले आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता वहां. नीले आसमां के पार जाएंगे मेरा यीशु रहता वहां. उसका कोई भी वादा न होता अधूरा. हर एक वादा उसका होता है पूरा.
उसका कोई भी वादा, उसका कोई भी वादा न होता अधूरा, हर एक वादा उसका होता है पूरा, उसका कोई भी वादा, उसके आने का वादा भी होगा पूरा, देखेगा सारा जहां, उसके आने का वादा भी होगा पूरा, देखेगा सारा जहां। हम मिलेंगे बादलों पर, हम मिलेंगे बादलों पर, देखेगा सारा जहां, नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता, नीले आसमां के पार जाएंगे, मेरा यीशु रहता वहां. आपण दानदर्शनासाठी प्रार्थना करूया. या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया आणि नंदा ते प्रार्थना करतील. धन्यवाद धन्यवाद देवा देवा धन्यवाद करते देवा पाठ पवित्र दिवस सर्वांना दिला. धन्यवाद करते देवा आणि धन्यवाद देवा पाहिजे एकदम कृती केली तुम्हाला केली धन्यवाद करते आणि ते दान सांगितलं देवा पाहिजे सर्व काही तुझंच आहे आणि तुझं धन्यवाद करते देवा दान शास्त्र तुझा पवित्र हाताने स्पर्श कर आणि प्रार्थना तुझ्या नावात केली म्हणून हालेलुया. किती जणांच्याकडे बायबल आहे आज? ओके. आणि मोबाईल किती जणांच्याकडे? हातावरती करा. मोबाईल साईडला ठेवा तुम्ही, ज्यांच्याकडे मोबाईल आहे ते मोबाईलमध्ये बायबल पाहायचं. आणि पुढच्या रविवारपासून सगळ्यांनी बायबल हार्ड कॉपी आणायची. हां, कारण हे डिसिप्लिन आहेत, आध्यात्मिक डिसिप्लिन. जर ओझं होत आहे तर बॅग घ्या. हां, आशा आहे की पुढच्या रविवारी या सगळ्या गोष्टी घेऊन याल तुम्ही. हां, देवाची स्तुती असो. येशूने आपल्यासाठी त्रास सहन केला. आपण एवढा त्रास सहन करू शकत नाही तर अवघड आहे. हालेलुया. येशूने तो क्रूस खांब तो उचलला आणि तो आपल्यासाठी घेऊन गेला. हालेलुया. म्हणून आपण त्या गोष्टी थोडं गांभीर्याने घेऊया. म्हणून मागच्या आठवड्यामध्ये मी एक व्हिडिओ सुद्धा टाकला होता सूरज प्रेमानेचा. मोबाईल बायबल नाही. म्हणून चर्चमध्ये येत असताना किंवा प्रार्थनेला मीटिंगला जात असताना तुमच्याकडे बायबल पाहिजे, वही पाहिजे, नोटबुक पाहिजे. जे कोणी शिकवत आहे त्याच्या नोंदी सुद्धा करायला पाहिजे. हालेलुया. म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा. प्रभू तुम्हाला त्याचं प्रतिफळ नक्कीच देईल. त्यानंतर दुसरी गोष्ट की आपण मी काहीतरी होमवर्क सांगितलं होतं, आठवतंय तुम्हाला? हा, किती जणांना आठवतंय? शास्त्री आणि पुरुषी लोकांना येशूनं कोणत्या कोणत्या उपमा दिल्या? कोणी वाचलं काय? नाही वाचलं. ते नाही वाचलेले, कोणी अभ्यास केलेला असा पर्टिक्युलर. हे आपल्याला वचन माहित आहेत, परंतु हा तर मी अभ्यास केला त्या बाबतीत. तर पुढच्या रविवारी हा परत पुष्पाण, पुढच्या रविवारी तुम्ही अभ्यास करायचा. शास्त्री आणि पुरुषी यांना येशूनं कोणत्या उपमा दिल्या, काय काय म्हटला. आणि दुसरा एक होमवर्क होता काय, मोशेने एक साप बनवला होता. वाचलं तुम्ही? कशासाठी बनवला होता? पितळेचा साप बनवला होता. कशासाठी? इस्रायल लोकांना जेव्हा साप चावायचे तेव्हा परमेश्वरानं सांगितलं होतं की तू काय कर, एक साप तयार कर. आणि त्यानं साप असा मोठा बनवून तयार ठेवला होता. आणि जेव्हा इस्रायल लोकांना साप चावायचा तेव्हा ते त्या सापाला पाहायचे आणि सापाला पाहिल्यानंतर त्यांना आरोग्य मिळायचं. ही पद्धत त्यावेळी होती. परंतु जेव्हा ते आजारपण निघून गेलं तेव्हा देवाची इच्छा होती की तो साप त्यानं काढून टाकावा, परंतु अजूनपर्यंत त्या सापाची पूजा केली जाते. हालेलुया. म्हणून हे दुसरं जो होमवर्क आहे त्याचं उत्तर आहे. तुम्ही परत शोधा, बायबलमध्ये गणना पुस्तकामध्ये आहे त्याचा रेफरन्स. तर इस्रायल लोकांना बरं करण्यासाठी, ज्यांना साप चावलेला आहे ते बरं व्हावेत यासाठी मोशेनं साप तयार केलेला होता. जेव्हा सापाकडे पाहायचे तेव्हा ते बरं व्हायचे. मोठ्यानं हालेलुया. अजून मोठ्यानं हालेलुया. सगळे इथंच आहेत. देवाची स्तुती असो. तर शास्त्री आणि पुरुषी यांच्या संदर्भामध्ये आपण आणखीन काही गोष्टी शिकणार आहोत. मागच्या आठवड्यामध्ये आपण एक गोष्ट शिकली
की त्यांनी देवाचा संकल्प व्यर्थ केला. हालेलुया. म्हणून आज देवाची योजना आपल्यासाठी चांगली आहे, आपण मागच्या आठवड्यामध्ये शिकलो. परंतु त्या देवाच्या योजनेला आपण प्रतिसाद जोपर्यंत देत नाही तोपर्यंत देवाची योजना आपल्या जीवनामध्ये पूर्ण होणार नाही. हालेलुया. देवाची योजना माझ्यासाठी चांगली आहे, देवाची योजना तुमच्यासाठी चांगली आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी देवाचा संकल्प चांगला आहे. परंतु तो चांगला संकल्प आपल्या जीवनामध्ये पूर्ण व्हायचा असेल तर आपल्याला प्रतिसाद द्यावा लागेल. मी प्रतिसाद देणार नाही तर तो देवाचा चांगला संकल्प माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये कधीच पूर्ण होणार नाही. शास्त्री आणि पुरुषी यांच्यामधला पहिला दुर्गुण होता की त्यांनी देवाचा संकल्प व्यर्थ केला. याचा अर्थ की देवाची इच्छा होती की त्यांचं तारण व्हावं, देवाची इच्छा होती की त्यांना ख्रिस्त कळावा, पण त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही. त्यांचं परिवर्तन झालं नाही. त्यांना सगळं काही माहित होतं परंतु त्यांचं परिवर्तन झालं नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला सगळं काही माहित असेल, आपल्याला येशूची ओळख असेल, आपण येशूचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केला असेल, आपण बाप्तिस्मा घेतला असेल, आपण प्रभुवचन घेत असेल, परंतु एवढं सगळं करून जर आपण त्याच्या प्रमाणे जीवन जगत नाही, येशूच्या इच्छेप्रमाणे जर आपण वागत नाही तर आपण सुद्धा देवाचा संकल्प आपल्या जीवनामध्ये व्यर्थ करणार आहोत. तर आज आपण पुढच्या काही गोष्टी, आज आपण 3 गोष्टी थोडक्यामध्ये आपण शिकणार आहोत. आणि त्यामधला दुसरा दुर्गुण आजचा पहिला आणि सिरील प्रमाणे आजचा दुसरा दुर्गुण आपण पाहणार आहोत की शास्त्री आणि पुरुषी हे गर्वानं भरलेले होते लोक. हालेलुया. त्यांच्यामध्ये खूप गर्व होता, कारण त्यांना नियमशास्त्र माहित होतं, पवित्र शास्त्र माहित होतं आणि पवित्र शास्त्रामध्ये सगळे नियम त्यांना माहित होते. पहिले जुन्या करारामध्ये नियम असायचे. याचा अर्थ की ज्याप्रमाणे तुम्हाला तो दाखला माहित आहे की व्यभिचार करणारी स्त्री जेव्हा सापडली तेव्हा शास्त्री आणि पुरुष लोक काय म्हणत आहेत की हिला दगड मार करून हिला मारायला पाहिजे. तो नियम जुन्या करारामध्ये होता. जुन्या करारामध्ये लोक तसेच करायचे. प्रत्येक गोष्टीसाठी काय होता? नियम होता. चोरी करण्यासाठी काय आहे शिक्षा, प्रत्येक गोष्टीसाठी एक नियम परमेश्वरानं बनवून दिलेला होता आणि त्याचं पालन जुन्या करारामध्ये करत असायचे. त्या सगळ्या नियमांचं माहिती शास्त्री आणि पुरुषी लोकांना होते आणि पवित्र शास्त्र त्यांना माहित होतं आणि त्याच्यामध्ये ते पारंगत होते आणि त्याचा परिणाम हे झाला की ते गर्वानं भरलेले होते. हालेलुया. आणि त्याचप्रमाणे समाजामध्ये सुद्धा त्यांना मान सन्मान मिळायचा आणि त्याचा परिणाम की त्यांच्यामध्ये गर्वानं प्रवेश केला. म्हणून आपण सर्वजण परमेश्वरावरती विश्वास ठेवून जीवन जगत असताना आपल्यामध्ये जेव्हा गर्व येतो तेव्हा आपण थोडं सांभाळणं गरजेचं आहे. कधी कधी ज्या क्षेत्रामध्ये आपण तज्ञ असेल, परमेश्वरानं त्या गोष्टीमध्ये आपल्याला तज्ञ केलेलं आहे, परमेश्वरानं त्या गोष्टीमध्ये आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे, म्हणून आपण कधीच गर्व बाळगता कामा नये. हालेलुया. कधी कधी आध्यात्मिक गोष्टीमध्ये सुद्धा मला चांगलं शिकवायला येत आहे याचा मी कधीच गर्व बाळगता कामा नाही. मला चांगलं वाद्य वाजवायला येते, मला चांगलं गीत गायला येते, मी चांगलं लीड करतो, जे काही परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे, मी आरोग्य देतो, मी दुसऱ्यांच्यासाठी प्रार्थना केल्यानंतर परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो, या सगळ्या गोष्टी देव आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची दानं, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचं स्किल्स आपल्याला देत असताना आपण सुद्धा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे सर्व प्रभूमुळे मला मिळालेलं आहे. हालेलुया. आणि जर प्रभूनं मला या सगळ्या गोष्टीमध्ये आशीर्वादित केलेलं आहे तर मी कधीच गर्वानं फुगून जाता कामा नाही. कारण जर परमेश्वरांची जर इच्छा झाली की यामधून मुक्त करावं तर परमेश्वर सगळं काही आपल्याकडून हिरावून सुद्धा घेऊ शकतो. योबाचं उत्तम उदाहरण आहे की योबाला सगळं काही दिलं होतं परंतु सैतानानं परीक्षा घेतली, परमेश्वरानं सुद्धा त्याची परीक्षा घेतली आणि सैतानाद्वारे सगळं काही हिरावून घेतलं. परंतु त्या परिस्थितीमध्ये तो योब काय झाला? नम्र झाला आणि त्यानं काय केलं की पूर्ण अंतःकरणानं परमेश्वराची आराधना केली, परमेश्वराची सेवा केली, परमेश्वराला तो विसरला नाही. म्हणून आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे, ज्या ठिकाणी परमेश्वरानं आपल्याला ठेवलेलं आहे, भले मग आपण चांगल्या जॉबला असेल, आपल्याला अनेक लोक रामराम करत असतील, आपल्याला अनेक लोक साहेब म्हणून म्हणत असतील, परंतु या सगळ्या गोष्टी आपण अनुभवत असताना आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हे सर्व कुणाच्या कृपेमुळे मिळालेलं आहे? माझ्या प्रभूच्या कृपेनं मिळालेलं आहे. म्हणून मला काय करायचं आहे? मला गर्व माझ्यामध्ये एंटर करता कामा नये, गर्वानं माझ्या जीवनामध्ये प्रवेश करता कामा नाही. जेव्हा गर्व माझ्या जीवनामध्ये प्रवेश करणार तेव्हा आपण समजायचं की आपली अधोगती सुरुवात होणार आहे. हालेलुया. म्हणून लुसिफरच्या मनामध्ये गर्व निर्माण झाला,
की मला मी सगळं काही करत आहे, मी आराधना करत आहे, देव माझं ऐकत आहे, देव सुद्धा मला मान सन्मान देत आहे. आणि अशा वातावरणामध्ये जेव्हा लुसिफरच्या मनामध्ये एक विचार आला की हे सगळं काही मी करत आहे आणि मी जर का देव झालो तर, आणि त्याचा परिणाम की परमेश्वरानं लुसिफरला खाली टाकलं. हालेलुया. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही परमेश्वरानं दिलेलं आहे, मग आपल्या जीवनामध्ये जे आशीर्वाद किंवा जे दान किंवा जे स्किल्स परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहेत, त्याबद्दल नेहमी आपण परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे. परंतु त्या गोष्टींच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये कधीच गर्व येता कामा नये. हालेलुया. जेव्हा गर्व येणार त्याचे परिणाम आपण थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपण सुरुवातीला वचन वाचूया काही. मत्तई 23 काढा. मत्तई 23 याचा दुसरं वचन, 6वं वचन आणि 7वं वचन. शास्त्री व पुरुषी हे मोशेच्या आसनावर बसले होते आहे. 6वं वचन. जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणून घेणे त्यास आवडते. आणि हा दाखला तुम्ही जर वाचला की मत्तई याचा 23 अध्याय 5 ते 29 घरी गेल्यानंतर तुम्ही नोंद करा आणि घरी गेल्यानंतर वाचा. शास्त्री आणि पुरुषी यामध्ये सुद्धा काय काय उपमा दिलेल्या आहेत त्याबद्दल या ठिकाणी सुद्धा सांगत आहे. आणि इथं सांगत आहे की शास्त्री आणि पुरुषी लोक हे कुठं बसलेत? मोशेच्या आसनावरती बसलेत. याचा अर्थ की त्यांच्यामध्ये इतका गर्व निर्माण झाला, इतकं गर्वाने ते फुगून गेलेत की मोशेच्या त्या आसनावरती जाऊन बसलेत आणि ते काय करू लागलेत? लोकांच्या वरती ते वर्चस्व गाजवू लागलेत. त्याचप्रमाणे इथं सांगत आहे की जेवणावळीत श्रेष्ठ स्थाने, सभास्थानात श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे, लोकांकडून गुरुजी म्हणून घेणे हे त्यांना आवडायचे. लोक त्यांना गुरुजी मानायचे कारण ते पारंगत होते. लोक त्यांना मान सन्मान द्यायचे, त्यांना श्रेष्ठ स्थान, जिथं मोठं स्थान आहे खुर्चीवरती त्यांना बसवायचे की पुढं पाहुणचार करण्यासाठी. आणि अशा वातावरणामध्ये असताना या सगळ्या वातावरणाचा परिणाम हे झाला की ते काय झाले की स्वतःला श्रेष्ठ मानू लागले. ते स्वतःला अधिक ते स्वतःला महत्व देऊ लागले. आणि त्याचाच परिणाम की इथं सांगत आहे की त्यांच्यामध्ये गर्वानं प्रवेश केला. म्हणून आजूबाजूची परिस्थिती काही वेळेला आपल्याला अशा वातावरणामध्ये नेऊ शकते की आपल्या मनामध्ये सुद्धा गर्व निर्माण होऊ शकतो. म्हणून आपण हे काळजीपूर्वक लक्ष घेणं गरजेचं आहे. शास्त्री आणि पुरुषी यांना लोक मान देत असत, त्यांचा परिणाम ते मोशेच्या आसनावरती जाऊन बसलेत. आणि त्याचप्रमाणे ते इतके फुगून गेलेत, गर्वाने इतका प्रवेश त्यांच्या अंतःकरणामध्ये केला की त्याचा परिणाम त्यांनी येशूचा सुद्धा मान सन्मान केला नाही. हालेलुया. जेव्हा गर्व आपल्या जीवनामध्ये येतो तेव्हा आपण प्रभूला सुद्धा मान सन्मान देत नाही. हालेलुया. आपल्याला वाटतं की मीच परमेश्वर आहे, मीच सर्वश्रेष्ठ आहे, मला सगळं काही येत आहे. म्हणून हे लक्षात ठेवायचं की शास्त्री पुरुषी यांच्यामध्ये गर्व आला आणि त्याचा परिणाम की त्यांनी येशूला सुद्धा मान सन्मान दिला नाही. आणि त्याचप्रमाणे येशूचा सुद्धा त्यांनी त्यांच्या अंतःकरणामध्ये तारणारा म्हणून त्यांनी स्वीकारलं नाही. नेहमी ते येशूला दोष देण्याचा ते प्रयत्न करायचे. म्हणून गर्व ही खूप वाईट आहे. हालेलुया. एकदा गर्व आपल्या अंतःकरणामध्ये आला तर आपले अधोगती होणारच. हालेलुया. पालकांनी काहीतरी म्हटलं, कधी कधी आपल्याला वाटतं की युग दुखावला. कधी कधी आपण चर्चलाच यायचं बंद करतोय. परंतु पालक जे काय सांगत असतात ते आपल्या हितासाठी सांगत असतात. किंवा एखादा व्यक्ती आपल्याला काहीतरी 4 गोष्टी सांगत असताना आपण त्या ऐकून घेण्याची वृत्ती पाहिजे. कधी कधी आपल्याला वाटतं की मला सगळं काय येतंय, मला कोणी सांगायची गरज नाही. आई वडील आपल्यावरती प्रेम करतात. आई वडील सुद्धा आपल्याला काही चांगल्या गोष्टी सांगत असतात की इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, चांगल्या मित्रांची संगत कर. ते सुद्धा आपल्याला चांगलं सांगत असतात, परंतु आपल्याला त्यांचं पटत नाही. परंतु जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण काय गमावलेलं आहे आणि आई वडील किंवा आपले जे ज्येष्ठ लोक आहेत ते आपल्याला काय ह्या गोष्टी सांगत होते. म्हणून युगो आपला नेहमी बाजूला ठेवणं गरजेचं आहे. जर एखादा म्हटला खाली बस, आपली खाली बसण्याची सुद्धा तयारी पाहिजे. हालेलुया. इतकं लीन आणि नम्र स्वभावाचे आपण लोक व्हायला पाहिजे. आणि ते सांगत आहे की त्यांनी येशूला सुद्धा मान सन्मान दिला नाही. त्यांच्यामध्ये इतका गर्व झाला की त्या तारणकर्त्याला सुद्धा ते ओळखू शकले नाहीत. जेव्हा गर्व येतो ना तेव्हा गर्व आल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर अशी पट्टी निर्माण होते की जो समोरचा व्यक्ती आपल्याला सांगत आहे त्याच्याकडे आपण लक्षच देऊ शकत नाही. हालेलुया.
आपण त्यांच्याकडे कानाडोळा करतो. म्हणून गर्व आल्यानंतर गर्व आपल्या डोळ्यांच्या समोर अशी पट्टी लावतो की आपल्याला दुसऱ्याचं पटतच नाही. मग दुसरा कितीही सांगू दे ओरडून. हालेलुया. म्हणून गर्व कधीच आपल्या अंतःकरणामध्ये येता कामा नये. युगोइस्टिक लाईफ आपण कधीच जीवन जगता कामा नाही. त्यासाठी आपण काही वचन वाचूया. यामध्ये गर्वाचे परिणाम या ठिकाणी काही आहेत. नीतिसूत्र 16:18. गर्व आला की नाश ठेवलेला मानाचा ताटा अधपाताचे मूळ आहे. गर्व आला की नाश ठेवलेला आहे. सर्वांनी लक्ष ठेवा की गर्व कोणत्याही गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये जेव्हा गर्व येणार तेव्हा आपली नाशाला सुरुवात होणार आहे. हालेलुया. तेव्हा आपली अधोगतीला सुरुवात होणार आहे. मानाचा ताटा अधपाताचे मूळ आहे. आणि ज्याला मानाचा ताट आहे, ज्याला मान लागतो की मला विचारायला पाहिजे, मला सगळं काही मिळालं पाहिजे. कधी कधी आपल्याला मान लागतो. कुटुंबामध्ये सुद्धा आपल्याला वाटतं की माझं ऐकायला पाहिजे. परंतु अशा गोष्टी जेव्हा आपण करतो आपण इगोइस्टिक बनतो, आपल्यामध्ये गर्व निर्माण होतो आणि त्याचा परिणाम अंधपाताचं मूळ होतं. याचा अर्थ की आपली अधोगती होते आणि आपण नाशाकडं आपण जाण्याच्या मार्गावरती असतो. नीतिसूत्र 11 आणि दुसरं वचन. गर्व झाला की अप्रतिष्ठा आलीच, पण नम्र जनांच्या ठाई ज्ञान असते. गर्व आला की अप्रतिष्ठा व्हायला सुरुवात होते. आणि जे नम्र आहेत, जे गर्व सोडून नम्रपणे जीवन जगत आहेत, त्यांच्या ठाई नेहमी ज्ञान असतं. अब्दुल कलाम यांच्याबद्दल आपल्याला माहित आहे. इतका हुशार व्यक्ती, परंतु इतका नम्र. आणि जेव्हा मी त्यांचे काही व्हिडिओज जेव्हा पाहायचे की विद्यार्थ्यांच्या जेव्हा सेशन मध्ये असायचे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रश्नाचं ते उत्तर द्यायचे आणि एकदम सोप्या भाषेमध्ये ते विद्यार्थ्यांना समजावून सांगायचे. आज तो प्रभूमध्ये नाही, परंतु त्याच्यामध्ये इतकी नम्रता आपल्याला पाहायला मिळते. म्हणून आज आपल्याला सगळं काही माहित आहे. परमेश्वरानं सांगितलेले की आपल्याला नम्र बनायचं आहे, आपल्याला गर्वामध्ये राहायचं नाही. यामध्ये सांगत आहे की गर्व आला की अप्रतिष्ठा चालू होते आणि नम्र जनाच्या ठाई ज्ञान असतं. जे नम्र लोक असतात त्यांना परमेश्वर ज्ञानानं भरतो आणि त्यांना आशीर्वादित करतो. नीतिसूत्र 29:23. गर्व मनुष्याला खाली उतरतो, पण ज्याचे चित्त नम्र आहे तो सन्मान पावतो. जो गर्वानं भरलेला आहे त्याला परमेश्वर खाली उतरणार. हालेलुया. परंतु जो नम्र आहे, जो लीनतेनं जीवन जगत आहे, त्याला नेहमी परमेश्वर सन्मान देणार. हालेलुया. हे आध्यात्मिक प्रिन्सिपल आहे. आपण मोठेपणा स्वतः मिळवण्याचा प्रयत्न केला, आपल्याला कधीच मोठेपणा मिळणार नाही. मोठेपणा मिळवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? लीन व्हावं लागेल, नम्र व्हावं लागेल. याकोब 4 आणि 6. तो अधिक कृपा करतो म्हणून शास्त्र म्हणते की देव गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनावरती कृपा करतो. देव कुणावरती कृपा करतो? लीनावरती. गर्विष्ठांचा काय करतो? तो विरोध करतो. हालेलुया. म्हणून आपण जर गर्वानं भरलेला आहे तर देवाची कृपा आपल्याला मिळणार नाही. आणि आपण जर लीन आणि नम्रपणे जीवन जगलो तर देव आपल्याला कृपा देणार आणि त्याचप्रमाणे देव आपल्याला सगळ्या गोष्टीमध्ये सहाय्य करणार. मग ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला परमेश्वराने ठेवलेलं आहे, आपण लीन बनायचं आहे, गर्व सोडून द्यायचा आहे. शास्त्रीय आणि पुरुषी लोकांच्या सारखं गर्वानं भरून जायचं नाही. मत्तई 23:12 वाचा कोणतं. जो कोणी स्वतःला उंच करील तो नववीला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल. स्वतःला उंच करील तो काय होईल? नमवला जाईल. आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल. जो लीन होणार, नम्र होणार, परमेश्वर त्याला एक दिवस उंच करणार. हालेलुया. कारण परमेश्वराचं प्रिन्सिपल आहे, परमेश्वराचं वचन हे सत्य आहे. आपण स्वतः मोठेपणा मिळवण्याचा प्रयत्न केला तर तो मोठेपणा सार्वकालिक नसणार आहे, कायमस्वरूपी नसणार, तर काही क्षणापुरता असणार. परंतु जर आपण लीनतेनं आपण राहिलो, देव आपल्याला उंच करणार आणि त्यामध्ये सार्वकालिकता असणार. नेहमी लोक आपल्याला सन्मान देणार आणि आपल्याला परमेश्वर उंच करणार. म्हणून गर्व शास्त्रीय आणि पुरुषी लोकांच्या मध्ये दुसरा गुणधर्म होता, तो म्हणजे ते गर्वानं भरलेले होते. त्यासारखं आपल्याला बनायचं नाही. जर आपण गर्वानं भरलेला आहोत तर आपण शास्त्रीय आणि पुरुषी लोकांच्या सारखं आहोत. आपल्याला सगळं काही माहित आहे, परंतु आपण हट्टी बनलेलो आहोत. त्यानंतर दुसरा गुणधर्म आपण पाहणार आहोत, म्हणजे तिसरा गुणधर्म
मत्ती 23 तिसरं वचन वाचा. म्हणून ते जे काही तुम्हास सांगतील ते सर्व आचरित व पाळीत जा, परंतु त्याच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात पण तसे ते आचरण करीत नाही. आणि इथं सांगत आहे की ते जे काही सांगतील ते आचरत जा. याचा अर्थ की शास्त्री आणि पोरशी लोक जे काही तुम्हाला सांगत आहेत त्याचं काय करा, पालन करा इथे सांगत आहे. परंतु तिथे एक अट सुद्धा त्या वचनामध्ये आहे. ती अट अशी आहे की ते जे काय सांगत आहेत नियमशास्त्रामधून, पवित्र शास्त्रामधून, ते सगळं बरोबर आहे, त्याचं तुम्ही पालन करा, परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे आचरण करू नका. हालेलुया. जे लोक सांगत आहेत ते चांगलं सांगत आहेत, त्याप्रमाणे ऐका, त्याप्रमाणे वागा, त्याप्रमाणे आचरण करा, परंतु त्यांच्याप्रमाणे आचरण करू नका. याचा अर्थ की शास्त्री पुरुषी लोक मोठमोठ्या गोष्टी सांगायचे, पवित्र शास्त्रामधून सगळं काही व्यवस्थित सांगायचे, नियम सगळं व्यवस्थित समजावून सांगायचे, परंतु त्यांच्या जीवनामध्ये ते त्याप्रमाणे वागत नव्हते. म्हणून इथं देवाचं वचन सांगत आहे, ते जे सांगत आहेत ते ऐका, त्याप्रमाणे आचरण करा, परंतु त्यांच्याप्रमाणे वागू नका, कारण त्यांच्यामध्ये ते जे काय सांगत आहेत ते त्याप्रमाणे वागत नाहीत. आणि इथं सांगत आहे की पुढं ते जे सांगतात तसे आचरण करत नाहीत. म्हणून आपण सर्वांनी विचार करूया की आपण जे सांगतोय त्याप्रमाणे आचरण करतोय काय. मी लोकांना सांगतोय की प्रीती करा, परंतु मी स्वतः प्रीती करत आहे का. मी सांगतोय की क्षमा करा, परंतु मी एकमेकांना क्षमा करत आहे का. म्हणून जे पवित्र शास्त्र आपल्याला माहित आहे त्याप्रमाणे आपण जीवन जगणारे लोक बनायला पाहिजे. इथं सांगत आहे की शास्त्री आणि पुरुषी लोक यांच्यामधला तिसरा गुणधर्म असा होता की ते सगळं काही चांगलं सांगायचे, नियमशास्त्रामधून बोलायचे, परंतु त्यांच्या जीवनामध्ये तसं ते वागत नव्हते. आपण सुद्धा तसे आहोत का याचं आपण परीक्षण करणं गरजेचं आहे. हालेलुया. जर आपण वचनाप्रमाणे वागत नाही, परमेश्वर जे सांगत आहे त्याप्रमाणे कृती करत नाही, तर आपण सुद्धा शास्त्री आणि पुरुषी लोकांच्या प्रमाणे आहोत. सगळं काही माहित आहे, परंतु मी त्याप्रमाणे वागणार नाही, अशा आविर्भावामध्ये आपण जीवन जगणारे लोक झालेलो आहोत. म्हणून जे लोक असे जीवन जगतात त्यांच्या कृतीकडे काय करा, दुर्लक्ष करा. म्हणून कधी कधी आपल्या मंडळीमध्ये सुद्धा असे लोक असतात की मोठमोठे बोलायचं, परंतु त्याप्रमाणे आचरण करायचं नाही. कधी कधी आपल्या मंडळीमध्ये सुद्धा असणार, कधी कधी आपल्या आजूबाजूला सुद्धा काही ख्रिस्ती लोक असतात, त्यांचं सुद्धा जीवन तसं असतंय. असे लोक जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते त्याप्रमाणे वागत नाहीत, म्हणून आपण निराश होता कामा नये. हालेलुया. कधी कधी आपल्याला, कधी कधी मला सुद्धा काही वेळेला दुःख होते की मी एवढं सांगतोय परंतु लोक ऐकत नाहीत. परंतु या वचनामधून परमेश्वर सांगत आहे की आपलं काम करायचं की लोकांना सांगण्यासाठी, आणि त्याचप्रमाणे इतर लोकांच्याकडे आपण जेव्हा पाहत असताना त्याच्यामध्ये जो ख्रिस्त आहे त्याच्याकडे पाहायचं, आणि जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी आपण शिकण्याचा प्रयत्न करायचा, परंतु ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याचं कधीच आचरण करायचं नाही. हालेलुया. म्हणून इथं सांगत आहे की जे लोक असं जीवन जगतात शास्त्री आणि पुरुषी लोकांच्या प्रमाणे, आध्यात्मिक चांगले आहेत परंतु त्यांच्या जीवनामध्ये आचरण नाही, म्हणून अशा लोकांच्याकडे पाहत असताना प्रत्येक व्यक्तीकडे, काही वेळेला आपले मित्र मैत्रिणी ते सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले गुणधर्म असतात. चांगले गुणधर्म तुम्ही घ्या, परंतु वाईट गुणधर्म तुम्ही त्याचं आचरण करू नका, हे या वचनामधून परमेश्वर सांगत आहे. प्रत्येकाकडे काही चांगले गुणधर्म असतात, काही वाईट गुणधर्म असतात. म्हणून देव वचनामध्ये सांगत आहे की जे काही चांगलं आहे ते तुम्ही घ्या, परंतु वाईट गोष्टीचा तुम्ही स्वीकार करू नका, त्याप्रमाणे तुम्ही आचरण करू नका. आणि जे वचनाप्रमाणे आचरण करणार आहेत त्यांची परिस्थिती कशी आहे ते आपण पुढील वचनामध्ये पाहूया. याकोब 1 आणि 22 यामध्ये सांगत आहे की वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. आपण वचन ऐकतोय त्याप्रमाणे करत नाही, त्याप्रमाणे ऐकत नाही, त्याप्रमाणे वागत नाही, आपण हट्टी बनलेलो आहोत. याचा अर्थ की आपण स्वतःची फसवणूक करत आहोत, आपण स्वतःलाच काय करत आहोत, फसवत आहोत. त्यानंतर रोमकरास पत्र याचं 2 अध्याय 13 वचन सांगत आहे, कारण नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असं होत नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरवण्यात येतील. नीतिमान कोण असणार आहे? आपण आता इथं
एवढे लोक बसलेलो आहोत की आपण काय करत आहोत? देवाचं वचन शिकत आहोत, देवाचं वचन श्रवण करत आहोत, ऐकत आहोत. परंतु आपण सर्वजण धार्मिक आहोत का? नाही. कोण धार्मिक असणार आहे? आचरण करा. आजचं वचन जे कळालेलं आहे, इथून गेल्यानंतर ते वचन आपल्या मनामध्ये ठेवून त्याप्रमाणे जेव्हा आचरण आपण करणार, त्याप्रमाणे वागणार, त्याप्रमाणे कृती करणार, तेव्हाच आपण नीतिमान ठरणार. हालेलुया. मग आपण कितीही संदेश ऐकू द्या मोठमोठ्या सेवकांचे, काहीच उपयोग नाही. 5 मिनिटं आपल्याला उत्तेजन मिळणार, हा किती सुंदर वचन आलं, हा बरदाने किती सुंदर वचन सांगितलं. परंतु त्या वचनाप्रमाणे जर आपण वागत नाही तर इथं सांगत आहे की तुम्ही नीतिमान असणार नाही, तुम्ही धार्मिक असणार नाही. 1 पेत्र 2 अध्याय 12 वचन सांगत आहे, परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की ज्याविषयी ते तुम्हाला दुष्कर्मी समजून तुमच्या विरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून समाचाराच्या दिवशी देवाचा गौरव करावा. आणि तो सांगत आहे की परराष्ट्रीयामध्ये, याचा अर्थ की आपल्या आजूबाजूचे लोक कसे आहेत? ते परराष्ट्रीय प्रमाणे, याचा अर्थ की ते विधर्मी आहेत, ते परमेश्वराची त्यांना ओळख झालेली नाही. म्हणजे आपण ज्या समाजामध्ये राहत आहोत किंवा जे लोक विश्वासणारे नाहीत, अशा लोकांच्या आजूबाजूला आपण राहत असताना, त्यांच्या सोबत आपण जीवन जगत असताना, परमेश्वर आपल्या सर्वांना सांगत आहे की आपले आचरण कसं ठेवा? चांगलं ठेवा. जर तुम्ही चांगलं वागला, चांगलं बोलला, नियमशास्त्राप्रमाणे जीवन जगला, एक दिवस त्यांना ख्रिस्त कळणार. मी फक्त चर्चला जात आहे आणि मी माझ्या मित्र मंडळीमध्ये जसं ते वागत आहेत त्याप्रमाणे मी करत आहे, त्याप्रमाणे मी वागत आहे, तर त्याचा परिणाम त्यांच्यावरती होणार नाही. हालेलुया. म्हणून आपलं वागणं नेहमी चांगलं असायला पाहिजे. म्हणून आपला वेगळेपणा नेहमी दिसायला पाहिजे, कारण आपल्याला वेगळं केलेलं आहे परमेश्वराने. हालेलुया. म्हणून या ठिकाणी सांगत आहे की आपलं आचरण काय करा? परराष्ट्रीयमध्ये चांगलं ठेवा. माझं मत आहे की ख्रिस्ती लोकांच्या समोर सुद्धा तुम्ही आचरण चांगलं ठेवा, आणि जे विधर्मी लोक आहेत त्यांच्या समोर सुद्धा आचरण चांगलं ठेवा, परंतु त्यांच्यामध्ये मिळून मिसळून वागू नका. हालेलुया. कारण आपण वेगळे लोक आहोत, त्यांच्यामध्ये मिळून मिसळून आपल्याला वागता येणार नाही. जसे विधर्मी लोक जीवन जगत आहेत त्याप्रमाणे आपल्याला करता येणार नाही. आणि पुढे सांगत आहे की तुमची सत्कृत्य पाहून लोक काय करतील? देवाचा गौरव करतील. आपल्याला सांगायची गरज नाही की तू देवाचा गौरव कर, परंतु आपल्या चांगल्या वागण्याद्वारे, आपल्या चांगल्या बोलण्याद्वारे आपल्यामध्ये असणारा ख्रिस्त, त्याचा प्रभाव जेव्हा आपण लोकांच्या वरती टाकणार, तेव्हा ते लोक देवाचं गौरव करणार आणि ते लोक आपल्याबद्दल साक्ष देणार, हा काहीतरी वेगळा व्यक्ती आहे. हालेलुया. याच्या जवळ गेल्यानंतर काहीतरी वेगळा अनुभव येतो, असा अनुभव अनेक लोकांना मिळणार. म्हणून आचरण आपलं काय पाहिजे? चांगलं पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये सगळं सांगितलेलं आहे, काय कसं वागायचं, कसं बोलायचं, काय करायला पाहिजे. परंतु कधी कधी आपण त्याप्रमाणे वागत नाही, त्याप्रमाणे करत नाही, आणि त्यामुळं परमेश्वर आपल्याबद्दल आनंदी होत नाही. म्हणून आपल्याला आचरण चांगलं ठेवायचं. शास्त्री आणि पुरुषी लोकांच्या प्रमाणे आपल्याला वागायचं नाही. सगळं काही माहित आहे, परंतु ते त्याप्रमाणे वागत नव्हते. आपल्याला त्यांच्यासारखं बनायचं नाही. शेवटचा मुद्दा सांगतो, मत्ती 23 आणि 25 वाचा वचन. 25, 26, 27, 28, 29. अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुमची ताटवाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम व असंयम यांनी भरलेली आहे. अरे आंधळ्या पुरुषा, पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल. अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरासारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्याच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणींनी भरलेले आहे. तसेच तुम्ही बाहेरून लोकांसाठी नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहे. अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही संदेष्टाच्या खबरा बांधता व नीतिमान लोकांची थडगी सजविता
आणि बस. म्हणता खूप सुंदर वचन आहे. यामध्ये शास्त्र आणि पुरुष लोकांच्या बद्दल इथं सांगत आहे. इथं ढोंग्यानं म्हणत आहे. हालेलुया. म्हणून तिसरा मुद्दा की ढोंगीपणाचं जीवन आपल्याला जगायचं आहे. हालेलुया. चर्चमध्ये आल्यानंतर मी एकदम चांगला, एकदम धार्मिक, एकदम शांत, हा एकदम लोकांनी पाहिलं तर वाटणार की ह्याच्यासारखा माणूसच नाही, हा परंतु चर्चच्या बाहेर गेल्यानंतर आपलं वेगळं लाईफ, हा वाईट बोलणं, वाईट विचार करणं, हा चैन मस्ती करणं, अशा प्रकारचं जीवन जर असेल तर आपल्याला थोडंसं सांभाळण्याची गरज आहे. आणि इथे सांगत आहे की 2 उदाहरणं सांगत आहे की ताटवाटीचं उदाहरण सांगत आहे आणि दुसरी गोष्ट की चुना लावलेल्या कबरांचं उदाहरण सांगत आहे. इथं सांगत आहे की ताटवाटी बाहेरून साफ करता परंतु ती आतून कशानं भरलेली आहे? जुलमानं भरलेली आहे, असंयमानं भरलेली आहे. इथं सांगत आहे की तुम्ही चुना लावलेल्या कबरासारखे आहात. त्या बाहेरून खूप सुंदर दिसतात, बाहेरून चांगले दिसतात, परंतु आतमध्ये काय आहे? हाडांनी भरलेला आहे. स्मशानभूमीमध्ये गेलेले आहेत? किती लोक गेलेले आहेत ख्रिश्चन स्मशानभूमीत? प्रेज द लॉर्ड. कबरा कशा असतात? हा एकदम मस्त, हा मार्बल वगैरे लावलेलं आहे, मार्बल मध्ये नाव लिहिलेलं आहे. हा आमच्या पाळक साहेबांचं जेव्हा वारलेत तेव्हा त्यांची इच्छा होती की स्मशानभूमीमध्ये कबर बांधायची नाही. त्यांना फक्त आम्ही पूर्ण आलो, आता आम्हाला ती जागा पण सांगता येत नाही, आम्ही त्याच्यावरती कबर बांधली नाही. आणि बायबलमध्ये तसं आहे का कुठं लिहिले? हा माणूस मेल्यानंतर कबरेवरती सिमेंटचं कंपाऊंड करायचं, हा मार्बल लावायचा, मार्बल मध्ये नाव लिहायचं. एवढं करून तो स्वर्गामध्ये जाणार आहे का? तुम्ही नांदेडच्या स्मशानभूमीमध्ये जा, बेंजामिन चांदण्याची कबर तुम्हाला आढळणार नाही. हा कारण त्यांचं असं जीवन होतं की ते पवित्र शास्त्रावरती अवलंबून जीवन जगायचे. हालेलुया. आणि म्हणून इथे सांगत आहे की कबरा सुंदर बनवून लोक स्वर्गामध्ये जाणार नाहीत, कबरेवरती मार्बल लावून लोक स्वर्गामध्ये जाणार नाहीत. ते जोपर्यंत जेव्हा त्यांना आयुष्य दिलेलं होतं परमेश्वरानं, त्या आयुष्यामध्ये ते वचनाप्रमाणे जीवन जगले असतील तेव्हाच ते स्वर्गामध्ये जाणार आहे. हालेलुया. म्हणून आपलं सुद्धा जीवन तसं बनता कामा नाही. इथं शास्त्रीय पुरुषी कसे होते की बाहेरून चांगले दिसायचे, बाहेरून पांढरा जग्गा घालणारे लोक होते, बाहेरून स्वच्छ आणि सुंदर दिसायचे, परंतु आतमध्ये घाण भरलेली होती त्यांच्या जीवनामध्ये. ते एकमेकांच्या बद्दल जुलूम करणारे लोक होते, असंयमानं भरलेले लोक होते, त्यांच्यामध्ये घाण भरलेली होती, वास येणारं त्यांचं जीवन होतं अंतःकरणामध्ये. कधी कधी आपलं जीवन जर असं असेल की मी बाहेरून चांगलं बोलणार, हाय हॅलो प्रेज द लॉर्ड, परंतु समोरच्या व्यक्तीच्या बद्दल माझ्या मनामध्ये जर घाण भरलेले आहे तर आपण सुद्धा शास्त्री आणि परोशी प्रमाणे आहोत. हालेलुया. म्हणून या वचनाद्वारे हेच सांगत आहे की आपलं मन नेहमी साफ पाहिजे. मी नेहमी लेकरांचं उदाहरण, बायबलमध्ये सुद्धा लेकरांचं उदाहरण दिलेलं आहे, त्यांचं मन नेहमी साफ असतंय. लहान लेकरासारखं बना, परमेश्वराचं वचन सांगत आहे. यासाठी की आपलं अंतःकरण स्वच्छ पाहिजे, सुंदर पाहिजे. राग आला बोला, परंतु त्यानंतर काल पण मी सांगत होतो की राग आला बोला आणि विसरून जा, हे ख्रिस्ती जीवन आहे. तो राग मनामध्ये साठवून ठेवू नका आणि त्याप्रमाणे वागू नका. राग येणार, आपण ख्रिस्ती लोक आहोत, आपण देहामध्ये जीवन जगत आहोत, आपल्याला राग येणार, आपल्याला तिरस्कार येणार, काही वेळेला अनेक लोकांचं पटणार नाही, पण तो त्या गोष्टी, ते इन्सिडेंट घडल्यानंतर विसरून जा, मनामध्ये साठवून ठेवू नका. हालेलुया. म्हणून ढोंगी जीवन आपल्याला जगता कामा नाही. ढोंगी फक्त आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की नामधारी लोक, नामधारी म्हणजे काय? नावासाठी फक्त ख्रिश्चन लोक. मग सगळं काय करायचं? सणामध्ये जायचं, हा सगळीकडे फिरत बसायचं, असं जीवन आपल्याला जगायचं नाही. आपला एक वेगळा ठसा दिसायला पाहिजे. मी जेव्हा प्रभूमध्ये यायच्या अगोदर मी वेगवेगळ्या जत्रा असायच्या, यात्रा असायच्या, त्यामध्ये काही वेळेला सहभागी व्हायचो, परंतु आता मी कशामध्ये सहभागी होत नाही. माझ्या नातेवाईकांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मी जास्त सहभागी होत नाही, कारण ते हिंदू आहेत, त्यांचं तारण झालेलं नाही. त्यांना कळायला पाहिजे की मी कोण आहे. हालेलुया. आपण वेगळे लोक आहोत, आपण त्यांच्यासारखे लोक नाहीत. त्यांच्या सणामध्ये सहभागी व्हायचं. हा कधी कधी आपल्याला वाटतं की मी पाया पडणार नाही, मी फक्त जेवण करणार आणि येणार. हा
कधी कधी आपण असे म्हणतो, मी त्यांना त्यांच्या मूर्तीकडे जाणार नाही, मी फक्त भेटणार आणि येणार. आणि कशाला जाताय तिकडं? तुम्ही वेगळे लोक आहात ना. ढोंगीपणानं जीवन जगू नका. हालेलुया. शास्त्राने पुरुषी लोक म्हणून याप्रमाणे आपण जीवन जगता कामा नये. आपण वेगळे केले लोक आहोत. ताट बाहेरून साप पण आतून जुलुमाने असंयमाने भरलेला आहे. म्हणजेच बाहेरून स्वच्छ आणि सुंदर आहे, परंतु आतमध्ये घाण आहे, आतमध्ये अस्वच्छता आहे. कबरांचं सुद्धा तसंच आहे. कबरा सुंदर दिसतात, परंतु आतमध्ये घाण आहे, हाडाने भरलेलं कबर आहेत. म्हणून आपलं जीवन जर त्याप्रमाणे असेल तर आपल्याला थोडंसं विचार करण्याची गरज आहे. हालेलुया. आपण बाहेरून सुंदर दिसता कामा नये. माझ्याकडे किती चांगलं घड्याळ आहे, माझ्याकडे किती चांगला बूट आहे, माझ्या किती चांगला ड्रेस घालत आहे, माझ्याकडे किती चांगले कपडे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाहीत. माझ्या पाकिटमध्ये किती पैसे आहेत, त्या गोष्टी परमेश्वर मॅटर करत नाही. तर मी कसा जीवन जगत आहे त्या गोष्टी मॅटर करतात. हालेलुया. आणि त्या गोष्टी आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहेत. म्हणून ढोंगीपणा आपल्यामध्ये असायला नाही पाहिजे. फक्त बाहेरून आपण चांगलं दिसतोय बोलण्याद्वारे. काही लोक गोडगोड इतकं बोलत असतात, परंतु तोंडावरती गोडगोड बोलायचं, परंतु पाठीमागे गेल्यानंतर 1707 उष्टेपणा काढायचा, लय असं वाईट बोलायचं त्या व्यक्तीबद्दल. असं आपण लोक नाही आहोत. हालेलुया. जे तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या तोंडावरती बोलताय, तुम्ही चांगला आहात, मागं सुद्धा तसंच बोला की तो चांगला व्यक्ती आहे. हालेलुया. वाईट बोलून काय आपणच काय करत आहोत? आपणच स्वतःची पात्रता आपण इतर लोकांच्या समोर दाखवत असतो. म्हणून आपण ढोंगीपणाने जीवन जगता कामा नाही. आपण चांगले लोक आहोत. आपल्याला परमेश्वर चांगला आहे. हालेलुया. जर चांगला परमेश्वर आहे तर आपण सुद्धा कसं पाहिजे? चांगलं पाहिजे. हालेलुया. येशूनं ढोंगीपणा केला का? नाही. येशू मनुष्यामध्ये होता, देहामध्ये होता, परंतु त्यानं प्रेम केलं, त्यानं सहन केलं, सगळ्या गोष्टी आपल्यासाठी केल्या, यासाठी की आपण त्याच्यासारखं बनावं, त्याच्यासारखं पवित्र राहावं. आणि आपण बाहेर फक्त चांगलं दिसून काहीच उपयोग नाही. आपण आतमधून चांगले पाहिजे. हालेलुया. तेव्हा परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार. आपण सर्वजण डोळे बंद करूया या वेळेमध्ये. आपण सर्वजण उठून उभं राहूया. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू जीसस. सर्वांनी डोळे बंद करूया आणि प्रार्थनेमध्ये जाऊया. माझ्यामध्ये जर गर्व भरलेला आहे तर अधोगती चालू होणार आहे. जे परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये आपण लीन असणं गरजेचं आहे. आपण सर्वांनी विचार करू की माझ्यामध्ये गर्व आहे का? आपण सर्वांनी विचार करू की जे मी देवाचं नियमशास्त्र वाचत आहे, पवित्र शास्त्र वाचत आहे, मी चर्चमध्ये जाऊन जे काय ऐकत आहे त्याप्रमाणे मी वागत आहे का? त्याप्रमाणे मी कृती करत आहे का? जर त्याप्रमाणे वागत नाही, त्याप्रमाणे कृती करत नाही, तर आपण सार्वकालिक नाशाकडे जात आहोत. आपण दिसायला सुंदर असेल, आपण आपल्याकडे सगळ्या काही गोष्टी चांगल्या असतील, परंतु आपलं जीवन जर कबराप्रमाणे असेल, आपल्या अंतःकरण जर साफ नसेल एकमेकांच्या बद्दल, आपल्या अंतःकरणामध्ये एकमेकांच्या बद्दल वाईट गोष्टी भरलेल्या असतील, तर परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार नाही. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो, तुझं नाव उंचावितो. प्रभुदेवा आजचं वचन तू आम्हासाठी आशीर्वादित केलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा मी तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तुमचा पवित्र स्पर्श करा. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर, तुझा अनुग्रह कर. आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे परमेश्वरा तुझं गौरव आणि महिमा होऊ दे परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही प्रभुदेवा चुना लावलेल्या कबरासारखे आम्ही जीवन जगू नये यासाठी इथं उभा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर. प्रभुदेवा आमच्यामध्ये गर्व येता कामा नाही. प्रभुदेवा आम्ही नेहमी लीन आणि नम्रपणे जीवन जगावं यासाठी प्रभू तुझी कृपा आणि तुझी दया इथं उभा असलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती असू दे अशी आम्ही प्रार्थना करत आहे. प्रभुदेवा जे काय आम्ही शिकत आहोत, जे काय प्रभुदेवा तुझं पवित्र शास्त्र आम्ही वाचत आहोत त्याप्रमाणे वागण्यासाठी, त्याप्रमाणे कृती करण्यासाठी प्रभुदेवा तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा
आम्ही ऐकणारे असू नये, तर परमेश्वरा जे काय ऐकत आहोत त्याप्रमाणे कृती करणारे आम्ही असावं, यासाठी तू वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. आज भक्ती आराधना तू आशीर्वादित केली. वाचलेलं वचन प्रभुदेवा तो आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादित केलं. त्या वचनाद्वारे तो आमची भेट घेतली, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमचा पवित्र स्पर्श करा. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा कर, दया कर, तुझा अनुग्रह कर परमेश्वरा. आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे प्रभुदेवा तुझं गौरव व्हावं आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे ख्रिस्त लोकांना दिसला जावा, असं आम्ही जीवन जगावं, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. इथं वाचलेल्या प्रत्येकाला आम्ही तुमच्या मनात देत आहे. हे वाचलेलं वचन प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करू दे परमेश्वरा. या वाचलेल्या वचनानुसार प्रभुदेवा आम्ही गर्व काढून टाकून आम्ही लीन बनावं, यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. वचनाप्रमाणे वागणारे लोक बनावं, यासाठी तू वाचलेल्या प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर. आणि प्रभुदेवा आणि आम्ही चुना लावलेल्या कबरासारखं जीवन जगू नये, तर प्रभुदेवा आमचं अंतःकरण स्वच्छ असावं, सुंदर असावं, निर्मळ असावं, यासाठी पवित्र आत्मा तू इथं वाचलेल्या प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. जर आमचं अंतःकरण कठीण झालेलं असेल, आज प्रभुदेवा त्या कठीण अंतःकरणाला तू मृदू कर. येशू प्रभुदेवा त्या अंतःकरणाला तुझा पवित्र स्पर्श कर आणि आम्ही लीन व्हावं, नम्र व्हावं, आमचं समर्पण तुला करावं, यासाठी तुझी कृपा आणि दया इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती कर. धन्यवाद देतो. आजची प्रार्थना भक्ती आशीर्वादित केली, त्याबद्दल आभार मानतो. इथं वाचलेल्या प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर. प्रत्येकाच्या मनामध्ये काय चाललेले आम्हाला माहित नाही, परंतु प्रभुदेवा ज्या काही अडचणी असतील, ज्या काही समस्या असतील किंवा जे काही टेन्शन असेल, त्या सर्व तू गोष्टी जाणतोस. आजारपण असेल, त्या सर्व गोष्टीमध्ये तू प्रत्येकाचा सहाय्य करता हो. प्रत्येकाच्या ज्या काही गरजा आहेत त्या सर्व गरजा तू भागव आणि प्रत्येकावरती तुझी कृपा आणि दया असू दे. धन्यवाद देतो. आजची प्रार्थना भक्ती आशीर्वादित केली, आमची भेट घेतली, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव आम्ही तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन. आमेन. आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले आहे, तसे आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शता नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. आणि राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू आपल्याला सर्वांना आशीर्वादित करो. आपण एकमेकांना भेटू आणि त्यानंतर आपण घरी जाऊ. गॉड ब्लेस यू.